रामकृष्ण हरी मित्रांनो, आज बघितलं माऊलींचा आषाढीचा पवित्र असा हा सुंदर सोहळा आज अलंकापुरीमध्ये होणार आहे. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आज इंद्रायणी नदीचा तीर पूर्ण असा वारकऱ्यांनी भरलेला काठोकाठ आपल्याला इथे दिसतोय. तुळशी वृंदावन वगैरे आपली सगळी संस्कृती या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. विना वापर असे तुळशी वृंदावन घेऊन या ठिकाणी माऊली चालले ते ठिकाणी येतात. ते वारकरी या ठिकाणी आहेत. किती भारी तालाचा जो काही लय माऊलींच्या याचा सुंदर सोहळ्यामध्ये माणूस एकदम गुंग होऊन जातो. हा सोहळा खूप भारी असतो. किती छोटे छोटे असे चिमुकले वारकरी या ठिकाणी नगर प्रदक्षिणेचा सोहळा आहे तो आता चालू होणार. माऊली हळूहळू बाहेर येतात. आता माऊलींचा जो काही ध्वज आहे मानाचा तो या ठिकाणी सज्ज होते. सुंदर पद्धतीने या ठिकाणी भजनाचा ताल या ठिकाणी लावला जातोय आणि आताच माऊली म्हणजे थोड्या वेळातच नगर प्रदक्षिणेसाठी सज्ज होतं. ते सुंदर सोहळा आज या ठिकाणी होतोय. बघा तुफाना शिरवली या ठिकाणी झाली सुंदर पद्धतीचा आजचा जो काही सोहळा आहे आषाढी एकादशीचा जो आळंदी नगरीमध्ये पार पडतोय मित्रांनो. आपण बघू शकता की माऊली आताच नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली आणि आपण आळंदीच्या या नदी तीरावर आलोय. साक्षीदार आज आपण या ठिकाणी बनलोय. खरंच मित्रांनो हा सुंदर सोहळा असाच अविरतपणे चालण्यासाठी ही आपला सुंदर प्रयत्न असतो. माऊलींच्या अलंकापुरी नगरीमध्ये आता जो वातावरण आहे आषाढी एकादशीचं जस माऊली पंढरीची पूर्ण 31 दिवसांची पायवाडी करून जो आळंदीमध्ये येतात त्यानंतरचा हा पुढचा सोहळा असतो आणि त्याचा आनंद या ठिकाणी आज अलंकापुरी नगरीमध्ये घेतला जातो. इतके लहान लहान चिमुकले पण त्यांच्या अंगातले जे काही तुम्ही संस्कार आहे त्याचा किती भारी पद्धतीने आज त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये आज आषाढी एकानिमित्त आपण बघू शकता. आषाढीच्या एकादशीचा पवित्र सोहळा आणि कशा पद्धतीने फुगडीच्या तालावरती खेळ देऊन वेगवेगळे खेळ खेळले जातात. या ठिकाणी भरपूर असे भाविक भक्त या ठिकाणी माऊलींच्या या इंद्रायणी नदी तीरी येत असतात आणि पवित्र असे इंद्रायणी मातेचं या ठिकाणी या पाण्याने आपले चरण वगैरे आणि आपलं तोंड वगैरे धुत असतात. बघितलं ना अलंकापुरीमध्ये आज माऊलींचा खूप सुंदर असा सोहळा आणि अवघं 2.5 महिन्यांचं बाळ हे मायबाप घेऊन या ठिकाणी आणि आजोबा त्यांचे ते सगळं घेऊन मस्तपैकी हा वारीचा सुंदर सोहळा हा दाखवण्यासाठी ते संस्कार कुठेतरी त्याच्या मनामध्येच म्हणजे
आता त्याला काहीच कळत नाही हो, पण तरी पण त्याला सांगता येईल पुढं की बाबा तुला इतक्या लहान वयात आम्ही हे आणलं होतं, म्हणजे हेच खूप मोठं आहे यांच्यासाठी. खरंच ही अशीच अविरतपणे तुम्ही आधी त्याला संस्कार लावा, सुंदर असं त्याला घडवा. हेच परमेश्वराची प्रार्थना. बोला जय जय रामकृष्ण हरी. या ठिकाणी पादुकांचं पण स्थान घातले गेले. माऊलींचा हा सुंदर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.